नागपूर अपघात प्रकरणामध्ये संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप. संकेत बावनकुळेसह आरोपींनी लाहोरी हॉटेलमध्ये बीफ कटलेट खाल्ल्याचा दावा. गाडीत सापडलेल्या बिलात बीफ कटलेटचा उल्लेख. मणिपूरमध्ये विद्यार्थी आणि महिलांचं आंदोलन चिघळलं. 5 दिवस इंटरनेट बंद ठेवण्याचा निर्णय. तर मणिपूर घटनेवरून राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी 13 सप्टेंबरला सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार. नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटप वादाला नवं वळण. अभ्यास गट स्थापून अहवाल देण्याचे कोर्टाचे आदेश. शक्तीपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर MSRDCनं भूसंपादन थांबवलं. शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गोविंद बागेत गर्दी. शरद पवार बारामती दौऱ्यावर. कुर्डुवाडी स्टेशनवर रेल्वे रुळांवर सापडलेल्या दगडामागे घातपाताची शक्यता. पोलीस तपास सुरू. लोको पायलट रियाज शेखच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. विद्यार्थ्यांना मारहाण शिवीगाळ करणाऱ्या शिक्षकाला अटक. नागपूरच्या SFS शाळेतला धक्कादायक प्रकार. शिक्षकावर पोक्सोसह इतर गुन्हे दाखल. गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ. धरणातून 3,93,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. टोलसाठी जीपीएसचा वापर होणार. नव्या टोल सिस्टीमला केंद्राची मंजुरी. पहिल्या 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास टोल फ्री. अमेरिका दौऱ्यात राहुल गांधींची भारतद्वेष्टी खासदार इल्हान उमर यांच्याशी भेट. देशात राहुल गांधींवर टीकास्त्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.